राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजनेत गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत। त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात। मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शेगाव मार्गावर पहाटे 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे। एसटी बस, कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातामध्ये 23 जण जखमी झाले आहेत। जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदत कार्य सुरू केले आहे। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आले आहेत। हेलिकॉप्टरने अजितदादांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी हेलिपॅडकडे धाव घेतली। कार्यकर्त्यांना हेलिपॅडपर्यंत आलेले पाहून अजितदादा संतापले। त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतलीच, त्याशिवाय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनाही चांगलेच झापले। अजित पवार यांच्या स्वागताला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते, त्यामुळे बीडमध्ये राजकीय चर्चेने जोर धरला। अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीनंतर प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने मंगळवारी आयपीएलच्या 13व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर 8 गडी राखून विजय मिळविला। लखनौला 20 षटकात 7 बाद 171 धावांवर रोखल्यानंतर पंजाबने 16.2 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा करत विजयी लक्ष्य सहजच पार केले। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारली नसल्याने गेली 6 वर्षे संचालक मंडळ निवडणूक घेण्यात आलेली नाही। आता निवडणूक घेण्याची मागणी आहे, त्यावर 4 आठवड्यात निर्णय घ्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सहकार आयुक्तांना दिले आहेत। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून 29 मे 2018 पासून या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत। गेल्या 2 वर्षांपासून उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे। निधी उपलब्ध असतानाही या प्रकल्पाची गती मंदावली आहे। उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम तात्काळ मार्गी लावावे अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या, तर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दोन्ही उड्डाणपुलाचे भूसंपादन 15 मे पर्यंत पूर्ण करण्यासाठीची मुदत दिली। सोलापूर जिल्ह्यात आजपासून टोलच्या दरात 5 रुपयांची वाढ होणार असून 4 चाकी वाहनाला कमीत कमी 65 रुपये तर जास्तीत जास्त 85 रुपये टोल आकारला जाणार आहे। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 1 एप्रिल पासून नवीन टोल दर जाहीर केले आहेत। जिल्ह्यातील 6 टोल नाक्यांवर वर्षाकाठी 390 कोटी 12 लाखांची टोल वसुली केली जाते। रोज सरासरी 1.5 लाखांहून अधिक वाहने या टोल नाक्यांवरून धावतात। महापालिका प्रशासनाने सुपर टॅक्स रद्द करत शहरातील साधारण 20,000 व्यावसायिकांना दिलासा दिला आहे। व्यावसायिकांना भरावा लागणारा सुपर टॅक्स 113% आता सरसकट 64% आला आहे। त्यामुळे सेकंड ॲग्रीमेंट मधून शोधली जाणारी पळवाट बंद होऊन व्यवहारामध्ये पारदर्शीपणा येणार आहे। महापालिकेच्या उत्पन्न वाढीस देखील मदत होणार आहे। सोलापूर गोव्यासाठी फ्लाय 91 या कंपनीला 72 सीटर विमानसेवेला डीजीसीआयने मंजुरी दिल्यानंतर येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस विमान टेक ऑफ घेणार असल्याची शक्यता आहे। मागील 2 महिन्यांपासून परवानगी रखडली होती, अखेर आता डीजीसीआयने परवानगी दिली असून प्रत्यक्ष विमानसेवेला कधी सुरुवात होणार याची सोलापूरकरांना प्रतीक्षा आहे। दक्षिण मतदारसंघातील काही भागात पाणी पुरवठा 5 ते 6 दिवसाआड होत आहे, तो 3 दिवसाआड करता येईल का याबाबत आराखडा तयार करा। जुन्या पाईपलाईन काढून नवीन टाकाव्यात। पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी नवीन टाक्यांचा प्रस्ताव द्यावा। झोपडपट्टी भागात अंगणवाडी सुरू करा। प्रलंबित ड्रेनेजची कामे सुरू करा। प्राणी संग्रहालय विकसित करून सुरू करा। जलतरण तलाव सुरू करा यासह अनेक सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना दिल्या।